माझे विचार मांडत आहे। 46वे हे नेतृत्व प्रशिक्षण शिबिर या शिबिराचे प्रमुख माननीय श्री पार्श्वनाथ पाटील सर आणि ज्यांच्या शब्दाला मान देऊन मी इथं आले ते संयोजक प्रशांत गिरनाळे सर। आताच आमच्या भगिनींची ओळख झाली त्या मेनल सलखे मॅडम, संचालिका आणि शोभा पाटील मॅडम, या सगळ्यांना पुनश्च एकदा जय जिनेंद्र। आणि नेतृत्वासाठी विविध गावातून आलेले सर्व प्रशिक्षणार्थी यांना सुद्धा जय जिनेंद्र। जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र। आपल्याकडं गेले 46 वर्ष हे शिबिर घेतलं जातं। याचं एकमेव कारण काय आहे तर आमच्या मुलांमध्ये नेतृत्व ही क्षमता येणं आवश्यक आहे। आज तुम्हाला समाजातील सगळ्या मुलांपेक्षा ही जी काय 50, 60, 70 मुलं आहेत या मुलांचं मला फार फार कौतुक वाटतंय। त्यामुळे सगळ्यात पहिला अगदी मोठ्यानं टाळ्या वाजवायच्या। तुमचं कौतुक मला का वाटते माहितीये? या सोशल मीडियाच्या वेगात पूर्ण समाज अडकला असताना आज तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा आहे म्हणून या 5 दिवसाच्या शिबिरासाठी तुम्ही इथं आलात आणि यातूनच हे सिद्ध होते की तुम्ही आयुष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवणार आणि त्या कार्याची सुरुवात या प्रशिक्षणाने झाली आहे। म्हणून तुमचं खरंच खूप अभिनंदन आणि कौतुक सुद्धा। या प्रशिक्षणाला बऱ्याच मान्यवरांनी तुम्हाला वेगवेगळं मार्गदर्शन केलं असेल, काही भरपूर चांगल्या गोष्टी सांगितल्या असतील आणि मला संयोजक म्हटले की आमच्या मुलांना खूप चांगलं मार्गदर्शन मिळत आहे। पण आता आपल्याला मोबाईलमुळं आणि व्हॉट्सअपमुळं स्टेटसमुळं जास्तीत जास्त आपली कॅपॅसिटी 30 सेकंद पर्यंत राहिलेली आहे ऐकण्याची। त्यामुळं मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की विद्यार्थी माझं कितपत ऐकतील, म्हणून तुमच्या हृदयाची टाळ तुटणार नाही आणि मस्तकाची शीर उठणार नाही एवढी मी काळजी घेईन। आणि मला इथं तुम्हाला काय सांगायचं आहे ते अगदी थोडक्यात पण मोजक्या शब्दात मी सांगणार आहे। कारण मला खूप वाटतंय किंवा या संयोजकांना खूप वाटते की तुम्ही समाजात आदर्श बनावं। कारण तुम्ही नेतृत्व प्रशिक्षण शिबिरासाठी आला आहात आणि या शिबिरातून जाताना तुमच्याकडे काहीतरी शिबिराची शिदोरी असायला पाहिजे आणि ती शिदोरी आपल्या ज्ञानाची, विचाराची शिदोरी तुम्ही घेऊन इथून जायचं आहे आणि आपल्या गावात नेतृत्व करायचं आहे। म्हणून काही गोष्टी आपण आत्मसात करण्याची फार गरज आहे। अशा नेतृत्व शिबिराची गरज आपल्या पूर्वजांनी किती लवकर ओळखली होती बघा। 46 वर्ष अजून आमचं वय नाही एवढे वर्ष ही शिबिर आपल्या शिबिराची परंपरा आपल्या जैन चालते ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे। कारण आज तर या शिबिराची प्रचंड अशी आवश्यकता भासली आहे। कारण समाजात जर आपण बारकाईनं बघितलं तर आपल्याला असं दिसायला येतं की समाजात माणुसकीची घसरण होत चालली आहे। पाश्चात्य संस्कृती चोहोबाजूने झडप घालत आहे। व्यसनांची वादळे सुटलेली आहेत। चंगळवाद रासरोसपणे आपल्या घरी येत आहे आणि घरातील सुख मात्र हळुवारपणे आपल्या घरातून बाहेर जात आहे। अशा अस्वस्थ अशांत वातावरणामध्ये आपल्या
थांबते मी, पण मी जे काय सांगते ते अगदी लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे. माझी तळमळ आहे की माझं म्हणणं 100% तुमच्यापर्यंत पोहोचण्याची. कारण आपण युवक आहात, तरुण, सळसळतं रक्त, तरुण, काहीतरी करून दाखवण्याची उमेद. स्वामी विवेकानंद म्हणतात, मला 100 तरुण द्या, मी देश घडवून दाखवेन. स्वामी विवेकानंद तरुणांविषयी बोलत असताना म्हणतात की लहान मुलं ज्यांच्याकडे शारीरिक शक्ती असते पण बौद्धिक परिपक्वता नसते, वयोवृद्ध लोक ज्यांच्याकडे बौद्धिक परिपक्वता असते पण शारीरिक शक्ती नसते, युवकच तरुणच असे आहेत ज्यांच्याकडे शारीरिक शक्ती क्षमताही असते आणि बौद्धिक परिपक्वताही असते. म्हणून युवक देशाचा कणा आहेत, देशाचा आदर्शस्तंभ आहेत आणि अशा युवकांना योग्य वेळी योग्य दिशा मिळाली तर ते समाजात आदर्श घडवू शकतात. संपूर्ण समाज, आपला परिवार, आपला देश आणि आपला धर्म सगळेच तुमच्याकडे आशेने पाहत आहेत. तुमच्यासारख्या तरुणांकडे आशेने पाहत आहेत. कारण परिवार, या परिवाराचा कणा सुद्धा घरातील तरुण युवकच असतो. त्याचबरोबर समाजाचा कणा, या समाजाचा मुख्य बिंदू म्हणून सुद्धा तरुणच असतो. आणि घर आणि समाज बनलं की देश आदर्शवत बनतो आणि यासाठी आपल्या धर्माचे विचार आणि तत्वज्ञान आपणास मार्गदर्शक ठरतात. आपल्याला खूप मोठा पुण्यबंध झालेला आहे म्हणून जैन धर्म आपल्याला मिळालेला आहे. आणि एक तर मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि मनुष्य जन्मातून आपल्याला जैन धर्म मिळालेला आहे. म्हणजेच आपल्याला आयुष्यात येऊन काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळालेली आहे. आणि ही संधी आपण कधी साध्य करायची आहे? प्रत्येक गोष्टीची एक नियोजित वेळ असते. योग्य वेळी योग्य दिशा तुम्हाला मिळाली की तुमचं आयुष्य आदर्शवत होतं. आणि ज्या गावातून तुम्ही आला आहात, तुम्ही नेतृत्व करणार आहात. नेतृत्व करणाऱ्याला नेता असं म्हणतात. आजकाल नेत्याची परिभाषा जरा बदललेली आहे, पण नेतृत्व करण्यास सक्षम जो असतो तो समाजात आदर्श घडवू शकतो. म्हणजे या शिबिरातून तुम्ही काय घेऊन जायचंय? तर माझ्या गावाला, या माझ्या गावातील वीर सेवादल मंडळाला असे काही आदर्श विचार मला द्यायचे आहेत आणि त्या आदर्श विचाराची शिदोरी या शिबिरातून तुम्हाला घेऊन जायचंय. मग आदर्श विचार, आता काय मॅडम, आम्हाला मोबाईलवर सगळीच माहिती मिळते आणि मोबाईलमुळे सगळं काही मिळतं, पण 1 मिनिटासाठी वाचून विसरून जाणं याला ज्ञान म्हणतच नाही. मोबाईल वापरणं आता आपण बंद करू शकत नाही, पण मोबाईलच्या बाबतीत मला एक गोष्ट तुम्हा तरुणांना सांगायची आहे की कोणत्याही गोष्टीचा छंद असावा पण व्यसन असू नये. मोबाईल वापरणं आवश्यकतेनुसार वापरणं फार गरजेचं आहे, पण त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. कोणत्याही गोष्टीचा छंद असावा पण व्यसन असू नये. छंद म्हणजे मला मोबाईल बघायला आवडतं, मोबाईलवर मेसेज द्यायला आवडतं, हा झाला छंद. मोबाईलवर स्टेटस ठेवायला आवडतं, हा झाला छंद. पण मी मोबाईल शिवाय राहूच शकत नाही, हे झालं व्यसन. म्हणून कोणत्याही गोष्टीचा छंद असावा पण व्यसन असू नये. माझ्या या व्याख्यानातून काय गोष्ट तुम्ही शिकायची आहे? तर पहिली गोष्ट तुम्ही शिकायची आहे, कोणत्याही गोष्टीचा छंद असावा पण ऐकायला लागलाय ना तुम्ही? त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला की तुम्ही नेतृत्व करणार आहात, म्हणून तुम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करणार आहात. आपण ज्यावेळी समाजाचं प्रतिनिधित्व करत असतो त्यावेळी आपली काही जबाबदारी असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे?
आपल्यामध्ये काही गुण आत्मसात करायचे आहेत. त्यामध्ये आपल्या जैन धर्माची मूलभूत तत्वे तुम्ही आत्मसात करायची आहेत. त्यामध्ये भगवान महावीरांनी दिलेला विचार जगा आणि जगू द्या हा विचार आत्मसात करायचा आहे. जगा आणि जगू द्या हे तर आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, पण त्याला आत्मसात कसं करायचं? आपल्या जैन धर्मामध्ये प्रचंड असे ग्रंथ आहेत जे आपल्याला जैन तत्वज्ञान शिकवतात. पण तुमचं हे वय आहे की एवढे सगळं पुस्तक वाचणं आता तुमच्या या ठाई शक्य नाही. म्हणून एक उदाहरण मी तुम्हाला देतो. 2 विद्यार्थी असतात तुमच्यासारखेच. मला तुम्ही उत्तर द्यायचंय बरं का याचं. 2 विद्यार्थी असतात तुमच्यासारखेच. एका कॉलेजमध्ये, नामांकित कॉलेजमध्ये ते अभ्यास करत असतात, शिकत असतात. त्यामधला पहिला विद्यार्थी असतो तो काय म्हणतो की मी खूप हुशार आहे, कारण आपल्या महाविद्यालयातली संपूर्ण लायब्ररी मी वाचून काढलेली आहे, त्यामुळे मी खूप अभ्यासू आहे, मी खूप हुशार आहे, असा पहिला विद्यार्थी म्हणत असतो. दुसरा विद्यार्थी म्हणत असतो की मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे, माझं आयुष्य कसं जगायचं हे मी ठरवलेलं आहे, मी लायब्ररीत जातो, लायब्ररीतील एकच निवडक पुस्तक मी घेतो आणि त्या निवडक पुस्तकाला मी अगदी मनापासून त्या पुस्तकाचं वाचन करतो आणि जे पुस्तक मी वाचलंय त्या पुस्तकातून एक 5 विचार, आदर्श विचार मी घेतो. त्या आदर्श विचारावर मी चिंतन मनन करतो आणि माझ्या आयुष्यात आचरण करतो. आता तुम्ही मला सांगायचंय की यातला हुशार विद्यार्थी कोण? पहिला की दुसरा? का बरं? हा, अगदी बरोबर आहे सर. पहिला विद्यार्थी तो काय म्हणतो की मी पूर्ण ग्रंथालय वाचून काढलेलं आहे. फक्त वाचून उपयोग नाही. दुसरा विद्यार्थी काय म्हणतो, या ग्रंथालयातील मी एकच निवडक पुस्तक घेतलेलं आहे, ते पुस्तक मी मनापासून वाचलेलं आहे, त्या पुस्तकातील 5 विचार मी घेतलेले आहेत, त्या विचाराचे मी चिंतन मनन केलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात ते मी आचरणात आणतो. म्हणजे दुसरा विद्यार्थी हा आदर्शवत विद्यार्थी आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय, आजच्या या तुमच्या वयामध्ये पूर्ण सगळ्या धर्माचे पुस्तक वाचणं तुम्हाला शक्य नाही, पण एखादं पुस्तक घ्या, त्या एखाद्या पुस्तकातील काही निवडक विचार घ्या, त्या विचारावर चिंतन मनन करा आणि आचरण करा. आणि हे तुमचं आचरण जे आहे ते तुमच्या नेतृत्वाला साजेसं असेल आणि त्याच वेळी तुम्ही नेतृत्व करण्यासाठी सक्षम व्हाल. मग आज तुम्ही माझ्या व्याख्यानातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही घ्यायचा आहे. आपल्या जैन तत्वज्ञानातील काही मूलभूत तत्वज्ञानांचा अभ्यास करायचा आहे, चिंतन मनन करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आचरण करायचं आहे. म्हणजे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य ही तर तत्व आहेत. या तत्वातील सत्य जरी घेतलं तर आपलं आचरण हे सत्याचं असावं, नेहमी खरे बोलावे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे युवक म्हणजे सळसळतं रक्त आणि सळसळत्या रक्ताला क्रोध फार पटकन येतो. आपला धर्म आपल्याला शिकवतो क्षमाभाव. क्षमा वीरस्य भूषणम. क्रोध करायचा नाही. राग म्हणजे आग आहे आणि राग काय करतो, आपल्या चांगल्या गुणांची राख रांगोळी करतो. म्हणून युवकांनी आपलं महत्त्वाचं तत्व लक्षात ठेवायचंय, आयुष्यात कसलीही परिस्थिती आली तरी राग करायचा नाही. आणि राग आलाच, मनुष्य प्रवृत्ती आहे, राग आलाच तर या क्रोधाग्नीला क्षमेच्या जलानं शांत करायचं, म्हणजे क्षमाभाव धारण करायचं. मी तुम्हाला सांगितलं सत्य बोलायचं, मी सांगितलं तुम्हाला क्षमाशील राहायचं. आपल्या धर्मातील ही तत्व भगवान महावीरांनी जसं
सांगितलं जगा आणि जगू द्या. आपल्यामुळं कुणाला त्रास होणार नाही याची काळजी युवकांनी घ्यायला पाहिजे. आपल्यामुळं कुणाला त्रास होणार नाही आणि आपण कुणाला जाणून बुजून त्रास देणार नाही ही काळजी आपण घ्यायची आहे. जगायचंही आहे, आदर्शवत जीवन जगायचंही आहे आणि दुसऱ्यालाही जगू द्यायचं आहे. मी म्हटलं खूप मोठा पुण्यबंध झाल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो. जन्म आपला कधी कुठं होणार आहे, कुणाच्या पोटी होणार आहे आपल्याला काही माहित नसतं. तसंच आपला मृत्यू कधी होणार आहे, कोठे होणार आहे आपल्याला माहित नाही. का तुमच्यापैकी कुणाला माहित आहे आपला मृत्यू कधी होणार आहे? का मी मरणारच नाही असं कुणाला वाटतंय का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे, ज्याला आपण जीवन असं म्हणतो, ते जीवन कसं जगायचं हे मात्र आपल्या हातात आहे. आणि आपल्याला देवानं संधी दिली, ज्या मनुष्य जन्म तुला देतोय, ज्या जैन कुलात तुला जन्म देतोय, ज्या समाजात काहीतरी करून दाखवण्याच्या उद्देशानं आपण जन्माला आलोय, हा उद्देश आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हा उद्देश जर आपण ठरवला, मी कोण आहे, मला काय करायचं आहे आणि माझ्या जीवनाची सार्थकता कशात आहे. बघा, मी कोण आहे, मला काय करायचं आहे आणि माझ्या जीवनाची सार्थकता कशात आहे, या 3 प्रश्नांचं उत्तर ज्याला कळलं त्याला कसं जगायचं कळतं. आणि सगळ्यात पहिला मी कोण आहे याची ओळख करून घेण्यासाठी, एक आपलं अस्तित्व बनवण्यासाठी, आपण माणूस म्हणून सक्षम होण्यासाठी, एक युवक म्हणून सक्षम होण्यासाठी एक पंचसूत्री मी तुम्हाला सांगू इच्छिते. अगदी थोड्याच वेळात ती पंचसूत्री अगदी स्पष्टपणे मी सांगते. त्यामध्ये पहिली पंचसूत्री आहे, आपलं ध्येय स्पष्ट ठेवा. उगीच जगालोय म्हणून जगू नका. आपल्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट ठेवा. मला काय करायचंय, मला काय बनायचंय, मी माणूस म्हणून जगताना मला काय साध्य करायचं आहे, हे आपलं ध्येय स्पष्ट करा. आणि ध्येय स्पष्ट करत असताना तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, बिझनेसमॅन हे सगळे बनाल, पण त्या अगोदर माणूस बनायला शिका. एक गोष्ट तुम्हाला इथं आवर्जून सांगेन, साखर तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे, खाल्लेली आहे, बघितली आहे ना साखर. साखरेचा गुणधर्म काय आहे, कोण मला सांगेल? साखरेचा गुणधर्म काय आहे? गोडवा हा साखरेचा गुणधर्म आहे. त्याचप्रमाणे मीठ सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे, खाल्लेलं आहे, खाल्लंय ना. मिठाचा गुणधर्म काय आहे? खारटपणा हा मिठाचा गुणधर्म आहे. साखरेचा गुणधर्म आहे गोडवा, मिठाचा गुणधर्म आहे खारटपणा. मला सांगा, साखरेत जर गोडवाच नसेल तर त्या साखरेला काही किंमत आहे का हो? साखरेत जर गोडवाच नसेल तर त्या साखरेला काही किंमत आहे का? नाही. मिठात जर खारटपणाच नसेल तर त्या मिठाला काही किंमत आहे का? नाही. आपण माणूस आहोत. माणसाचा गुणधर्म कोणता आहे? माणसाचा गुणधर्म कोणता आहे? अगदी बरोबर आहे. माणसाचा गुणधर्म माणुसकी हा माणसाचा गुणधर्म आहे. जसं मी म्हटलं, साखरेत गोडवा नाही तर त्या साखरेला किंमत नाही, मिठात खारटपणा नाही तर त्या मिठाला किंमत नाही. अगदी तसंच माणसात माणुसकी नाही तर त्या माणूसपणाला काही किंमत नाही. म्हणजे सगळ्यात पहिला आपला धर्म कुठला असायला पाहिजे? माणुसकीचा. माणुसकी म्हणजे तरी काय हो? माणुसकी म्हणजे काय? माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे. माणुसकी म्हणजे काय? माणसानं माणसाशी माणसासारखं वागणे. सगळ्यात पहिला आपण माणुसकी धर्म
निभायला पाहिजे. हाच आपला जैन धर्माचा मूळ तत्व आहे. म्हणजे पहिली पंचसूत्रीमधलं एक गोष्ट सांगितली, आपलं ध्येय स्पष्ट ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे ही प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे मेहनत आणि शिस्त आपल्या जीवनात असायला पाहिजे. मेहनत आणि शिस्त. यश हे सहजासहजी मिळत नसतं. संघर्ष, कठोर परिश्रमानंतरच यश मिळत असतं. आपल्याला वाटतं एखादी व्यक्ती यशस्वी झाल्यानंतर आपण म्हणतो काय नशीब काढले त्या व्यक्तीने. नशीब नाही, त्या नशिबाबरोबर त्या व्यक्तीचे प्रयत्न असतात, त्या व्यक्तीचा संघर्ष असतो, त्या व्यक्तीची मेहनत असते आणि त्याच वेळी ती व्यक्ती यशस्वी होत असते. म्हणजे तुम्हाला आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे प्रचंड मेहनत केल्याशिवाय, परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही याची खुणगाठ तुम्ही आपल्या मनामध्ये बांधली पाहिजे. म्हणजे असेल माझा हरी तर देईल पलंगावरी, असं काही होत नाही. देव पण त्याच व्यक्तीची साथ देतो जो प्रचंड मेहनत करतो आणि प्रयत्न करतो. आणि म्हणूनच आपल्याकडे म्हण प्रचलित झाली आहे, प्रयत्नांती परमेश्वर. पहिला आपण प्रयत्न करायचे आहेत आणि मग काय होईल ते देवाची साथ आपल्याला मिळणार आहे. आणि प्रयत्नच करायचं नाही आणि मला यश मिळेल असं म्हटलं तर आपल्याला यश विद्यार्थी मित्रांनो मिळणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ते म्हणजे वेळेचं महत्व. वेळ एक गोष्ट अशी आहे जी आपल्या आयुष्यातून एकदा निघून गेल्यानंतर आपल्याला परत मिळत नाही. 5 दिवसाचं हे शिबिर आहे. 5 दिवसाच्या शिबिरामध्ये विविध वक्ते येऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. मला वाटतं 23 ते 27 मे मध्ये हे शिबिर आहे. 28 तारखेला तुमची जर इच्छा झाली की मला खूप चांगलं ऐकायचं आहे, ते ऐकायला मिळेल का विद्यार्थी मित्रांनो? नाही. म्हणजे शिबिराची वेळ सुद्धा आपली ठरलेली आहे. योग्य वेळी योग्य वेळेचा अभ्यास करणं, मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजेच वेळेचं महत्व ओळखणे. त्यानंतर महत्वाचे गुण आहे म्हणजे सतत शिकत राहणे, स्वतःला अपडेट करत राहणे. आता काळ बदलत चाललेला आहे. डिजिटल इंडियाकडे आपण वळत आहोत. त्यामुळे स्वतःला अपडेट करत राहणं फार गरजेचं आहे. मला आमच्या धर्माचा अभ्यास करायचा आहे पण माझ्याकडे पुस्तकच उपलब्ध नाही. मला खूप अभ्यास करायचा आहे पण मला वेळच मिळत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी सांगेन, आपल्याला अभ्यासच करायचा आहे. धर्माचं तत्वज्ञानच जर आपल्याला शिकायचं आहे तर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला ते मिळतं. फक्त ते शोधून शिकण्याची प्रवृत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. सतत शिकत राहणं, प्रत्येक गोष्टीतून शिकत राहणं. या शिबिरातून फक्त व्याख्यानाच्याच गोष्टी नाही शिकायचं, संघटन कसं असावं, नेतृत्व कसं असावं, जे संयोजक आहेत ते तुमच्याबरोबर दिवस रात्र झगडतात म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा शिकायला मिळतं. हे संयोजन, हे नियोजन करणारे लोक जे निस्वार्थ भावनेने इथं काम करत आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतं की मलाही असं काहीतरी करायचं आहे. स्वार्थातून परमार्थाकडे जाण्याचा हा मार्ग आहे आणि तो मला साध्य करायचा आहे. असं सगळं शिकण्यासाठी सतत शिकत राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान म्हणजे शिकणं नाही. आपल्या आईवडिलांचा अनुभव, आईवडील आपल्या आयुष्यात कसे वागतात ते शिकायला मिळतं. इथं आल्यानंतर जे वडीलधारी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन देतात त्यांच्याकडून शिकायला मिळतं. फक्त सतत शिकत राहणं आणि डोळस नजरेनं प्रत्येक गोष्टीकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि त्यानंतरची शेवटची पंचसूत्री म्हणजे संगत चांगली ठेवा. संगत चांगली ठेवली तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आता आंब्याचा सीझन चालू आहे. एक आंब्याची पेटी आहे
कधीच वाईट नसते, वाईट असते ती त्या व्यक्तीची प्रवृत्ती. आपल्याला व्यक्तीला मारायचं नाही तर त्या व्यक्तीच्या वाईट प्रवृत्तीला मारायचं आहे. समजा एखादा वाईट वळणाचा दोस्त तुमचा असेल तर तुम्ही इतकं सक्षम असायला पाहिजे, चंदनासारखं तुम्ही सक्षम असायला पाहिजे. चंदनाच्या झाडाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित असेल, चंदन झिजल्यानंतर सुगंध तर देतच असतं, पण चंदनाच्या झाडाला विषारी साप सुद्धा मोहित होत असतो, पण चंदनाचं झाड कधी विषारी होत नसतं. तसंच दुसऱ्याचे वाईट गुण असले तर ते आपण घ्यायचे नाही, तर आपल्या चांगल्या गुणानं दुसऱ्याला मोहित करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्या जीवनाचं काही तत्वज्ञान ठरवायला पाहिजे. तत्वज्ञान ठरवायचं म्हणजे काय की मी रात्री मित्राबरोबर बाहेर जाणार नाही. काय असेल ती मैत्री आमची दिवसभर असेल. मी माझ्या आई-वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही. आजकाल समाजात एक दृश्य बघायला मिळतं, फार वाईट वाटतं. आई वडील हे एक नातं असं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या भवितव्यासाठी, तुमच्या भल्यासाठी निस्वार्थपणे धडपडणारे हे दोन आई वडीलच असतात. त्यामुळं आयुष्यात कोणतीही गोष्ट आपल्या आई वडिलांपासून लपवू नका. बऱ्याचदा असं होतं, गल्लीत, गावात, समाजात सगळ्यांना आपला मुलगा काय करतो, त्याचं काय चाललंय, कुठल्या मुलीशी त्याचं काय वागणं चाललंय, हे सगळ्या गल्लीला माहित असतं, समाजाला माहित असतं आणि बिचाऱ्या आई वडिलांना माहित नसतं. आणि ज्यावेळी बाहेरून आई वडिलांना कळतं तुमचा मुलगा असं काहीतरी करायला लागलाय, ती गोष्ट आई वडिलांसाठी खूप 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 लाजिरवाणी असते. ज्या पोटाच्या गोळ्याला आपण एवढं छान वाढवलं, एवढे छान संस्कार दिले, आज तो मुलगा आपल्यापासूनच अशा गोष्टी लपवतो, यासारखं दुःख कोणतं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आई वडील हे आपले दैवत आहेत. त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नका, झिजा पण गंजू नका. आयुष्यात काहीतरी करण्यासाठी झिजा पण गंजू नका. झिजलं तर उलट आपल्याकडे तेज येतो. दिवसभर तुम्ही बघा, सकाळी लवकर उठायचं नाही, जेवण करायचं, दिवसभर लोळत राहायचं आणि लोळत राहून राहून आपल्यात आळस येतो. तेच तुम्ही आता शिबिरामध्ये 5ला उठताय, आवरताय, आपले वेगवेगळे सेशन तुम्ही अटेंड करताय, म्हणजेच तुम्ही झिजताय. आयुष्यात झिजायचं पण गंजायचं नाही. गंजलेल्या वस्तूची किंमत विद्यार्थी मित्रांनो 0 आहे आणि झिजलेल्या व्यक्तीचं कर्तृत्वाचं तेज हे त्या चेहऱ्यावर दिसत असतं. मग तुम्ही काळे आहात, गोरे आहात, कसे आहात हे माहित नाही, पण तुमच्याकडे तुमच्या कर्तृत्वाचं तेज असलं तर तुमचं सौंदर्य खुलतं आणि पुरुषाचं कर्तृत्व हेच त्याचं सौंदर्य असतं. म्हणून तुमचं कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी नेतृत्व कसं करायचं ही गोष्ट सांगत असताना एक गोष्ट मला इथं आठवली जी तुम्हाला मी सांगू इच्छिते. एकदा एका राजानं एक फरमान सोडलं. राजाने सांगितलं की गावातला जो मोठा हौद आहे तो हौद दुधानं भरायचा आहे. राजा काय म्हणाला, हे काम आपण गावातल्या मुखियाकडे देऊया. मुखिया म्हणजे माहित आहे तुम्हाला, नेतृत्व करणारा मुख्य व्यक्ती, गावाचं नेतृत्व करणारा. आणि राजानं फरमान सोडलं. मुखियाला सांगितलं की उद्या सकाळी पहाटे 4 वाजता 1 लोटा दूध त्या हौदात नेऊन तू ओतायचं आहे. मुखिया ठीक आहे म्हटलं, राजाचं फरमान आहे म्हणजे ऐकायलाच पाहिजे. आणि पहाटे 4 वाजता 1 लोटा दूध घेऊन जात असताना त्या मुखियाच्या डोक्यात विचार आला. तो काय म्हटला, विचार करायला लागला की मी या 1 लोटा दुधाऐवजी पाणी ओतलं तर कुणाला कळणार आहे, पहिला मीच तर जाणार आहे. आणि मी काय करतो, दुधाऐवजी 1 लोटा पाणीच नेऊन ओततो. असं करत करत काय होते, मुखियानंतर गावातली सगळीच लोक तिथं दूध ओतायला सांगितलेले असते, पण सगळीच लोक तिथं काय करतात,
सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे दूध ओतायचं म्हणून राजा सकाळी जाऊन बघतोय तर तो हौद दुधानं नाही तर कशानं भरलेला असतो? पाण्यानं. काय झालं? सगळ्यांनी हाच विचार केला की मी तर सगळेच दूध घालणार आहेत, मी पाणी ओतलं म्हणून कुणाला कळणार आहे? मग राजाने विचार केला, मी तर फरमान सोडले पाणी ओतायचं, दूध कसं काय? दूध ओतायला सांगितले आणि पाणी कसं काय आलं ह्या हौदात? राजा सगळ्या गावाला तर शिक्षा आपण देऊ शकत नाही, पण शिक्षा करायची कुणाला? तर राजा म्हणतो जो पहिला व्यक्ती आहे तो दोषी आहे. ज्यानं पहिला आपला विचार असा केला तो दोषी आहे. म्हणजे नेतृत्व करणारा जर चुकीचा असेल तर पूर्ण गाव चुकीचं बनतं. म्हणून आपलं नेतृत्व आदर्शवत असायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांना सांगणार आहे सत्य बोलायचं आणि तुम्ही जर खोटं बोलायला लागला तर तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल का? आपण आदर्श निर्माण करायचा आहे आणि तो आपल्या वागण्यातून आचरणातून आदर्श निर्माण करायचा आहे. आणि हा आदर्श निर्माण करत असताना चांगल्या पुस्तकांचं वाचन आपल्याकडे करायचं. मी कसा घडलो असे चरित्र लिहिणारे खूप महान व्यक्ती आहेत, त्यांचं चरित्र वाचायचं आहे. चरित्र वाचल्यानंतर आपल्याला कळतं की कुणाला सहजासहजी यश मिळालेलं नाही, त्या पाठीमागं प्रचंड असा त्यांचा संघर्ष आहे. आणि आपल्याला जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला ठरवायचं आहे नेमकं आपल्याला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे आणि मला कोण बनायचं आहे. हे कोण बनायचं आहे, हे डॉक्टर इंजिनियर कोण बनायचं आहे ते ठरवण्याच्या अगोदर आपल्याला ठरवायचंय मला माणूस म्हणून एक आदर्श बनायचा आहे. म्हणजे जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत आपल्याकडून कृती होत नाही. बघा, तुम्ही ठरवलं मला या शिबिरासाठी यायचं आहे आणि म्हणूनच तुमच्या हातून कृती झाली. एखादी गोष्ट ठरवल्यानंतरच आपल्या हातून कृती होते. जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत आपल्या हातून कृती होत नाही. सकाळपासून तुम्ही खूप जणांचं ऐकलेलं आहे. माझे विचारही मी तुम्हाला सांगितले. आता माझी काय तुमच्याकडून अपेक्षा आहे ही एक गोष्ट तुम्हाला मी सांगते आणि थांबते. एकदा एका ठिकाणी राजदरबार भरलेला असतो आणि त्या राजदरबारामध्ये एक मूर्तिकार 3 मूर्त्या घेऊन येतो आणि राजा त्या मूर्त्या बघतो. मूर्त्या खूप खूप सुंदर असतात. तिन्ही मूर्ती दिसायला एकसारख्या असतात. सगळ्यांनी ए बाळ लक्ष दे, मी एक गोष्ट सांगते आणि त्यानंतर मी प्रश्न विचारणार आहे. राजदरबारामध्ये मूर्तिकार मूर्ती घेऊन येतो. तिन्ही मूर्त्या दिसायला एकसारख्या असतात. राजाला त्या मूर्ती खूप आवडतात. राजा काय म्हणतो मूर्तिकाराला, काय किमती आहेत या मूर्तींच्या? खूपच आकर्षक मूर्ती आहेत. काय किमती आहेत या मूर्तींच्या? मूर्तिकार म्हणतो, पहिल्या मूर्तीची किंमत आहे 500 मोहरा, दुसऱ्या मूर्तीची किंमत आहे 1000 मोहरा आणि तिसऱ्या मूर्तीची किंमत आहे 1500 मोहरा. राजाला आश्चर्य वाटतं, मूर्ती तर तिन्ही दिसायला एकसारख्याच आहेत आणि किमतीत एवढा फरक कसा काय? राजा आपल्या प्रधानाला म्हणतो, प्रधान, सत्य काय आहे ते पडताळून बघा. प्रधान खूप हुशार असतो आणि तो काय म्हणतो, जी महाराज म्हणतो आणि त्या मूर्त्यांच्या जवळ जातो. खरंच त्या मूर्त्या तिन्ही मूर्त्या खूप आकर्षक असतात. प्रधान अतिशय हुशार असतो. त्या तिन्ही मूर्त्यांचं बारकाईने तो निरीक्षण करतो आणि काय करतो, शेजारीच एक तार पडलेली असते, ती तार घेतो. प्रधान काय करतो, ती तार घेतो आणि पहिल्या मूर्तीच्या कानात घालतो. त्यावेळी ती तार पहिल्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर येते. प्रधान काय करतो, तीच तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतो. त्यावेळी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर येते. प्रधान काय करतो, तीच तार तिसऱ्या मूर्तीच्या कानात घालतो. त्यावेळी
डोक्यातून बाहेर येते आणि प्रधान राजाला म्हणतो किमती अगदी बरोबर आहे. कशा? मी सांगते तुम्हाला. आपण माणूस म्हणून जगत असताना आपल्या आईवडिलांनी आपल्याला संस्कार दिलेले आहेत, गुरुजनांनी आपल्याला ज्ञान शिकवण दिलेली आहे. या शिबिरानं आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे, खूप काही ज्ञान दिलेलं आहे. ते या कानानं ऐकून या कानानं सोडून देण्यासाठी नाही. आपल्या आईवडिलांनी दिलेली शिकवण, आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार, आपल्या गुरुजनांनी दिलेली शिकवण, आपल्या जैन धर्माचे तत्वज्ञान हे या कानाने ऐकायचे असते आणि दुसऱ्याला सांगायचे असते. त्याचबरोबर आपल्या आईवडिलांनी जे संस्कार आपल्याला दिलेले आहेत, गुरुजनांनी जी शिकवण दिलेली आहे, अशा शिबिरातून आपल्या जैन धर्माच्या तत्वज्ञानातून आपल्याला जे ज्ञान मिळतं ते या कानानं ऐकायचं, दुसऱ्याला सांगायचं, मिळालेल्या संस्काराचं, ज्ञानाचं विचार विनिमय करायचा, चिंतन मनन करायचं आणि आपल्या आयुष्यात आचरण करायचं. चिंतन मनन आणि आचरण केल्यानंतर माणूस म्हणून आपली किंमत वाढणार आहे. जशा तिसऱ्या मूर्तीची किंमत वाढलेली आहे, तशी माणूस म्हणून आपली किंमत जर वाढवायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार, त्याचबरोबर आपल्याला जे जे चांगलं मिळालंय ते ज्ञान आपण त्याच्यावर विचार करायचं, चिंतन मनन करायचं आणि आचरण करायचं. म्हणजेच तिसऱ्या मूर्तीप्रमाणे माणूस म्हणून आपली सुद्धा किंमत वाढणार आहे. तीन मूर्ती म्हणजे आपण सगळे एकसारखे आहोत. 2 हात, 2 डोळे, 2 कान. माणूस म्हणून सगळे एकसारखेच आहोत, पण माणूस म्हणून आपण आदर्शवत होण्यासाठी आपल्याला काय गरज आहे? तर चांगल्या विचारांचं चिंतन मनन आणि आचरण गरजेचं आहे. म्हणून माणूस म्हणून आपली किंमत वाढवण्यासाठी चांगल्या गोष्टींचं चिंतन मनन आणि आचरण फार फार गरजेचं आहे. आणि ते त्याच वेळी शक्य आहे ज्यावेळी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मला इथं हरिवंशराय बच्चन यांची कविता, जी अमिताभ बच्चन नेहमी सांगत असतात, तुमच्यासारख्या युवकांना प्रेरित करण्यासाठी नेहमी सांगतात, ती कविता मला इथं आठवली. जिंदगी एक चुनौती है. माझी इच्छा आहे माझ्यासोबत तुम्ही म्हटलात तरी मला फार बरं वाटेल. जिंदगी एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई है देखो, और सुधार करो, क्या कमी रह गई है देखो और सुधार करो, जब तक न हो सफल, जब तक न हो सफल, नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़, मत भागो तुम, कुछ किए बिना, कुछ किए बिना, जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अशा गोष्टीने प्रेरित होऊन आपल्या सळसळत्या रक्ताला एक योग्य दिशा योग्य वयात देणं गरजेचं आहे. ग म घन हे प्राथमिक ज्ञान तर आपण घेतलेलंच आहे, पण आपल्या या संस्कार शिबिरातून आपल्याला ग म्हणजे गर्व करायचं नाही, म म्हणजे
आणि त्यासाठी माझ्या या सर्व विद्यार्थ्यांना, प्रशिक्षणार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला सामोरे जाण्यासाठी हत्तीचं वाघाचं बळ येऊ दे ही शुभेच्छा मी तुम्हाला देते. आणि जाता जाता फक्त एवढंच म्हणते, असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संकटासही सांगावे ठणकावून आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आपण आयुष्यात असं काही करायचं आहे की आयुष्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देण्याची क्षमता, बळ तुमच्यात येवो हीच शुभेच्छा. औक्षवंत व्हा, ज्ञानी व्हा ही शुभेच्छा देते. आणि संयोजकांनी तुम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल मनस्वी त्यांचे आभार मानते आणि धन्यवाद.